फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मंडळी, थंबनेल वरून तुमच्या लक्षात आलंच असेल, आजचा व्हिडिओ खूप जास्त वेगळा असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 5 दिवसांचा बेस्ट असा वजन कमी करण्यासाठीचा डाएट प्लॅन. 5 दिवसांमध्ये तुम्ही कमी करू शकणार आहात 7 किलो वजन अगदी घर बसल्या. आता हे ऐकायला थोडंसं अविश्वसनीय वाटू शकतं, पण हे शक्य आहे. जर योग्य डाएट प्लॅन आणि शिस्तीने जर तुम्ही 5 दिवस मी जे सांगते ते जर फॉलो केलं तर तुमचं नक्कीच 7 किलो वजन कमी होऊ शकणार आहे. असाच हा 5 दिवसांचा आपला डाएट प्लॅन असणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही टिप्स देखील मी एंडला व्हिडिओच्या सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 5 दिवसामध्ये 7 किलो वजन कसं कमी करायचं, याचबरोबर पाणी आणि व्यवस्थित कोणते कोणते वेट लॉस ड्रिंक्स घ्यायचे आहेत ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी अजून मदत होणार आहे. अशाच काही सिंपल टिप्स देखील याच्यासोबतच शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जाणून घेऊयात आपला 5 दिवसांचा हा डाएट प्लॅन जो तुमचं 7 किलो वजन कमी करणार आहे. तर मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा आपण 5 दिवसांसाठी 5 मी वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी काय खायचं, दुसऱ्या दिवशी काय खायचं, तिसऱ्या दिवशी काय खायचं, चौथ्या दिवशी काय खायचं आणि 5व्या दिवशी काय खायचं, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. आता यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघाच. तुम्ही व्हिडिओ सेव्ह देखील करून ठेवू शकता, ज्याच्यामधून तुम्हाला दररोज काय काय घ्यायचं ते तुमच्या लक्षात येईल, किंवा व्हिडिओ पुन्हा पुन्हा देखील पाहू शकता. तर चला मग आता आपल्या आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात. सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा आणि 5 दिवस व्यवस्थित फॉलो करा. बघा, तुम्हाला 100% रिझल्ट या डाएट प्लॅनमधून मिळणार आहे. तर मंडळी, अजून देखील व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज एक लाईक नक्की करा, मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट आहे. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एक छानशी कमेंट देखील करा, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. चला तर मग डे 1 म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला काय खायचंय ते पाहूया. आता डे 1 म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला काय खायचंय, तर पहिल्या दिवशी तुम्हाला फक्त फ्रूट्स खायचेत, म्हणजे काय तर फळं खायची आहेत. फळामध्ये तुम्ही सफरचंद, संत्री, मोसंबी किंवा कोणतंही फळ तुम्ही, जसं की पपई झाली, कलिंगड झालं, मस्क मेलन झालं, यासारखी फळं तुम्ही खाऊ शकता. याचबरोबर तुम्हाला दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्यायचंय. फळं तुम्ही कोणत्याही फॉर्ममध्ये घ्या, त्याची स्मूदी बनवून पिऊ शकता, किंवा व्होल फ्रूट जरी तुम्ही खाल्ले तरी देखील चालणार आहे. तर तुम्हाला वेगळा जर फ्रूट डाएट प्लॅन हवा असेल तरी मला कमेंटमध्ये सांगा. मी फ्रूट डाएट प्लॅनवरती देखील एक व्हिडिओ बनवणार आहे. तर तुमच्या जास्तीत जास्त कमेंट जर आल्या तर लवकरच तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती देखील येईल. यानंतर हे झालं डे 1चं. डे 2 म्हणजे दिवस दुसरा. दुसऱ्या दिवशी काय खायचं ते पाहूया. दुसऱ्या दिवशी तुम्हाला घ्यायचे आहे नाश्त्यामध्ये उकडलेल्या भाज्या, ज्याच्यामध्ये बीट, गाजर, ब्रोकोली, कोणत्याही भाज्या तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला घ्यायचंय सॅलड, भाज्यांचं सॅलड घेऊ शकता, किंवा कोणत्याही पद्धतीचं सॅलड. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला याच भाज्यांमध्ये कोणत्याही भाज्या, जसं की टोमॅटो झालं, भोपळा झाला, आणखीन कोणतं, रात्रीच्या वेळी तुम्हाला घ्यायचंय सूप. हा तुमचा दुसऱ्या दिवशीचा संपूर्ण आहार असणार आहे. याचबरोबर लक्षात काय ठेवायचंय, तेलकट अजिबात तुम्हाला खायचं नाही. जे काही तुम्ही बनवाल ते अगदी कमी तेलात किंवा विदाऊट ऑइल तुम्हाला ते बनवायचे. सॅलडमध्ये तेलाची काही गरज पडत नाही, सूपमध्ये देखील तेलाची काही गरज पडत नाही. हवं असेल तर थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये देशी गाईचं तूप वापरू शकता. तर अशा पद्धतीचा तुमचा दुसऱ्या दिवशीचा आहार असला पाहिजे. यानंतर तिसऱ्या दिवशी काय खायचं, तर तिसऱ्या दिवशी तुमचं फळं आणि भाज्या दोन्हीही तुम्हाला खायचंय. जसं की नाश्त्यामध्ये फळं खाल्ली, दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही भाज्या खाल्ल्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही सूप घ्यायचे. अशा पद्धतीचा तिसऱ्या दिवशीचा तुमचा आहार असला पाहिजे. जसं की सकाळच्या मॉर्निंगमध्ये तुम्ही कोणतंही फ्रूट घ्या, दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या वापरून, जसं की पालक झालं, ब्रोकोली, खूप कोणत्याही तुमच्या आवडीच्या काकडी वगैरे टाकून तुम्ही त्याचं सॅलड बनवा, आणि रात्रीच्या वेळी तुम्ही टोमॅटोचं किंवा ब्रोकोलीचं, दुधी भोपळ्याचं, असे वेगवेगळे मिक्स व्हेज कोणत्याही पद्धतीचं सूप बनवून रात्रीच्या वेळी तुम्हाला ते घ्यायचंय तिसऱ्या दिवशी.
या संपूर्ण आहारामुळे तुम्हाला काय मिळणार आहे, तुमच्या शरीराला ऊर्जा तर मिळणारच आहे, पण तुमच्या शरीराला भरपूर फायबर देखील मिळणार आहेत आणि या फायबरमुळेच तुमचं वजन अगदी झपाट्याच कमी होण्यास सुरुवात होते आणि तुमचं मेटाबॉलिझम देखील बूस्ट होतं आणि वजन कमी करायला तुम्हाला मदत होते। तर हे झालं आपलं तिसऱ्या दिवशीपर्यंतचं रुटीन। यानंतर चौथ्या दिवशी काय खायचं, तर चौथ्या दिवशी तुम्ही घेणार आहात केळी प्लस दूध, म्हणजे दिवसभरामध्ये तुम्हाला 6 ते 7 केळी खायला अलाउड आहे आणि 3 ग्लास लो फॅट असलेलं दूध घेण्यासाठी तुम्हाला अलाउड आहे। आता हे तुम्ही कोणत्याही पद्धतीमध्ये खाऊ शकता, जसं की 2 केळ्याची सकाळच्या नाश्त्याला स्मूदी बनवली, दुपारच्या वेळी तुम्ही असंच केळी कट करून त्याच्यावरती थोडंसं आपलं चाट मसाला वगैरे घालून ते खाल्लं, किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही दुधामध्ये पुन्हा एकदा स्मूदी वगैरे बनवली, किंवा जे काही तुम्ही त्याच्यापासून बनवू शकता ते तुम्ही खायचंय, पण कोणत्याही पद्धतीची शुगर त्याच्यात ऍड करायची नाहीये, ती तुम्हाला अवॉइड करायची आहे। चौथ्या दिवशीच्या या संपूर्ण आहारातून तुम्हाला एनर्जी भरपूर मिळते, पण कॅलरीज जास्त वाढत नाहीत, पोट भरतं पण अजिबात तुम्हाला एक्स्ट्राची भूक लागणार नाही। तर हा संपूर्ण असा आहार तुम्हाला घ्यायचा आहे चौथ्या दिवशी। ठीक आहे, आता राहिला आपला शेवटचा 5वा दिवस। 5व्या दिवशी तुम्हाला काय घ्यायचंय, तर राईस प्लस प्रोटीन। चौथ्या दिवशी तुम्ही घेणार आहात राईस आणि प्रोटीन। तर राईस मध्ये तुम्हाला पांढरा भात वापरायचा नाहीये, तुम्हाला वापरायचा आहे ब्राऊन राईस। दुपारच्या वेळी खायचंय। दुपारच्या वेळी काय खायचंय, तर तुम्हाला 1 वाटी भरून ब्राऊन राईस घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही कोणतीही डाळ, राजमा किंवा कोणतंही प्रोटीन मिळणारी स्प्राउटेड भाजी तुम्ही त्याच्यासोबत घ्यायची आणि ते तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये घ्यायचंय। दिवसभरात सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी काय खायचं, तर पुन्हा एकदा तुम्ही सकाळच्या वेळी फळं आणि संध्याकाळच्या वेळी भाज्या, जसं की सूप वगैरे अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता, पण दुपारच्या वेळी तुम्ही राईस आणि प्रोटीन असलेली डाळ किंवा कोणत्याही पद्धतीचं स्प्राउट तुम्ही त्याच्यासोबत खायचंय, म्हणजे प्रोटीन, फायबर सगळं संपूर्ण आहार तुम्हाला या जेवणातून मिळतो। एनर्जी वाढणार आहे, वीकनेस अजिबात जाणवणार नाहीये, कारण संपूर्ण गोष्टी तुमच्या शरीराला ह्या 5 दिवसांमध्ये मिळणार आहेत। तरी पण जर कोणाला वीकनेस जाणवेल, कोणाला जमणार नाही, तर त्यांनी तिथेच ते स्टॉप करावं आणि हा डाएट प्लॅन फॉलो करण्याआधी तुम्ही आधी तुमच्या डॉक्टर सोबत कन्सल्ट करा। तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे मेडिसिन्स, कोणत्याही पद्धतीचे औषधं चालू असतील तर तुम्ही हा डाएट प्लॅन अजिबात फॉलो करू नका। तर असा हा संपूर्ण आहार तुम्हाला फॉलो करायचा आहे संपूर्ण 5 दिवसांसाठी आणि तुमचं 6 ते 7 किलो या डाएट प्लॅनने कमी होणार आहे। आता एक्स्ट्राच्या टिप्स काय, तर दिवसभरामध्ये 2 ते 3 लिटर पाणी तुम्हाला प्यायचंय, शरीराला प्रॉपर हायड्रेट ठेवायचंय, अजिबात डिहायड्रेट होऊ द्यायचं नाहीये। याच बरोबर तुम्हाला दररोज सकाळी उठल्या कोणतंही डिटॉक्स ड्रिंक जे असेल ते घ्यायचंय, ज्याच्यामध्ये तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये लिंबू, आलं घालून ते पाणी उकळवून ते पाणी तुम्ही घेऊ शकता। हे व्यवस्थित तुमच्या शरीराला फॅट बर्न मोडमध्ये नेतं आणि फॅट बर्न करायला तुम्हाला चांगली मदत होते। यासोबत तुम्हाला करायचंय हलकंसं वर्कआउट किंवा योगा, घरच्या घरी तुम्हाला थोडाफार व्यायाम करायचा आहे किंवा तुम्ही 30-45 मिनिट वॉक देखील करू शकता। आता हे झालं संपूर्ण 5 दिवसांचं तुमचं रुटीन। जर तुम्हाला देखील घर बसल्या अगदी झपाट्याच वजन कमी करायचं असेल या फेस्टिवल सीझनसाठी, तर तुम्ही हा डाएट प्लॅन नक्की फॉलो करून बघा। कोणत्याही पद्धतीचा त्रास झाला तर हा डाएट प्लॅन फॉलो करणं तिथेच थांबवा, डॉक्टर सोबत नक्की कन्सल्ट करा, मगच फॉलो करा। तसेच हा डाएट प्लॅन जो आहे तो 5 दिवसांसाठी फॉलो करायचा आहे, त्यापेक्षा जास्त अजिबात फॉलो करायचा नाहीये, नो। कारण याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो केला तर पोषण तत्वांची कमतरता तुमच्या शरीराला जाणवू शकते आणि त्याचा तुम्हाला काही त्रास होऊ शकतो। तसेच बीपी, शुगर, थायरॉइड असणाऱ्यांनी आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, मगच हा डाएट प्लॅन फॉलो करा। त्या व्यतिरिक्त बाकी नॉर्मल जे आहेत, ज्यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास नाहीये, ते हा डाएट प्लॅन नक्की फॉलो करू शकतात। चला तर मग आशा करते नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ देखील तुम्हाला तितकाच आवडला असेल तर नक्की फॉलो करून बघा। रिझल्ट आपल्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा। बाय फ्रेंड्स।